राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आज एक बातमी वाचली आणि मला सहज संत मुक्ताबाईचा तो अभंग आठवला. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. ड्रोन उडाले बीकेसी, त्याने अस्वस्थ केले आदूबाळाशी. मातोश्रीवर ड्रोनने टिहाळणी. मातोश्रीवर कुणीतरी निगराणी ठेवतोय, कुणीतरी अतिरेकी हे काम करतंय. सगळ्या शिल्लक सेनेचे कावळे कोले काव काव कोले कोले करू लागले. एक लक्षात घ्या, ज्या मातोश्रीवर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब राहत होते, जेथे आमच्या साध्वी मातोश्री राहत होत्या, ते मातोश्री आम्हा सर्व हिंदूंना, आम्हा सर्व मराठी माणसांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरा एवढे, काशी विश्वेश्वराच्या मंदिरा एवढे पवित्र आहे. मातोश्री 2 हे आम्हाला माहीत नाही. आणि काल बीकेसीमध्ये कसला तरी सर्वे करायचा होता म्हणून ड्रोनने पाहणी चालू होती आणि एवढंच निमित्त धरून मातोश्रीवर टिहाळणी होते हे हकाटी सुरू झाली. खरं म्हणजे मातोश्री 2 म्हणायला पाहिजे. आदित्यजी, मला सांगा, त्या मातोश्री 2चा आणि आमचा हिंदूचा काय संबंध? आणि मातोश्री 2ची टिहाळणी सरकार किंवा कोणी का करेल? देवाभाऊला आपल्या मातोश्रीच्या इंच न इंच माहीत आहे. देवाभाऊच्याच कृपेनं आपला FSIचा प्रश्न सुटला होता, हे आपण विसरलात काय? मग कशाला सरकार किंवा कोणी तुमच्या मातोश्रीची ड्रोननं टिहाळणी करेल? आणि टिहाळणीवर काय मिळणार आहे? कसली प्रायव्हसी तुमची? आता त्या मातोश्री 2वर टिहाळणी केली तर गच्चीवर तुझ्या 2-4 लंगोट आणि तुझ्या धाकट्या भावाचे 2-4 डायपराचे शिवाय काय मिळणार आहे? कसली प्रायव्हसी? तू सडा फटंग, तुझी वाट पाहून पाहून त्या दिशानं सुद्धा वाट बदलली. कसली प्रायव्हसी आली? काय तुमची टिहाळणी? काय करण्याची काय गरज आहे? अरे मला सांगा, हे मातोश्री 2 तुम्ही काय कष्टाच्या पैशातून बांधलंय? तुमचे वडील फोटोग्राफी करायचे, अहो आयुष्य गेलं. गौतम राज्याध्यक्ष फोटोग्राफी केली, पण ती बिचारी 2 बेडरूमचा फ्लॅट घेऊ शकले नाहीत. बोमन इराणी शेवटी त्याला सिनेमात काम करावं लागलं. फोटोग्राफीवर पोट भरत नाही. फोटोग्राफीवर मातोश्री 2 बांधलं आपण. अशी तर बरीच माहिती की परदेशात सुद्धा मातोश्री 2, 3, 4 असे आहेत. आणि मला सांगा, तुम्ही किंवा तुमचे धाकटे बंधू सकाळी कधी वडापाव घेऊन 9:15ची लोकल धरून तुम्ही कुठं नोकरी केली का? तुम्ही कधी MPSC UPSC दिली का? कुठून आला बाबा आपल्याजवळ एवढा पैसा? याचं उत्तर कधी तुम्ही दिलंय का? आणि ज्याच्या नावावर, ज्यांच्या आशीर्वादाने तुम्ही हे सगळं कमवलं, त्या बाळासाहेबांचं स्मारक करण्यासाठी तुम्ही महापौर बंगल्यावर डोळा ठेवला आणि आम्हा सर्वांच्या भावनेचा फायदा घेऊन तो बळकावला. आणि मातोश्रीवर टिहाळणी होते. अरे काय गरज आहे आम्हाला मातोश्रीवर टिहाळणी करायची? आणि तुमच्या मातोश्रीवर आहे कोण? ते 2-4-5 हिरवे कावळे. आणि मतासाठी तुम्ही एवढे लाचार झालेला आहात बाप लेक. तुम्ही हिंदुत्व सगळं गुंडाळून ठेवलं आहे. एक काम करा आदूबाळा, तुझ्या मातोश्रीवर एक हिरवा झेंडा लाव आणि त्याच्यावर चांद तारा काढ, म्हणजे सगळं तुला भरून पावलंय. या 2 मातोश्रीचा आमचा काही संबंध नाही आणि कुणालाही गरज पडली नाही तुमची टिहाळणी करायची. त्याच्यामुळं सहानुभूती मिळवायचा हा प्रयत्न करणं सोडून द्या. धन्यवाद.